वाहनाला 15 वर्ष झालेत किंवा 15 वर्ष होणार आहेत त्याच्यावरचा आज माहितीपूर्वक व्हिडिओ. थोडासा लेंदी असेल मात्र थोडंसं संयम ठेवा. कदाचित ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण राज्यामधील प्रत्येक जिल्ह्याच्या 15 वर्ष पूर्ण झालेत अशा गाड्यांची शंका तुमची नक्की सॉल्व्ह होईल. पहिली स्टेप, आपली जी वाहनाची आरसी आहे, वाहन आहे त्या वाहनाला आपला मोबाईल नंबर हा अपडेट असणं गरजेचं आहे. परिवहन विभागात ऑनलाईन मोबाईल नंबर अपडेट करायची फार सुंदर सोय आहे. ऑनलाईन मोबाईल नंबर अपडेट म्हणजे नेमकं काय, तर आपल्याकडे गाडीचा चॅसिस नंबर, इंजिन नंबर, गाडी कधी घेतली, गाडीचे 15 वर्ष कधी संपलेले आहेत, ह्या सगळ्याची डिटेल असेल तर आपण आधारचा माध्यम वापरून आपण मोबाईल नंबर अपडेट घर बसल्या करू शकतो. आता त्यासाठीची कंडिशन बघा. 15 वर्षापूर्वी असं होतं की मिस्टर रमेश मुळीक, MR रमेश मुळीक, आधार कार्डला मिस्टर मिसेस असं चालत नाही. आता आधार कार्डला माझं नाव आहे रमेश लक्ष्मण मुळीक आणि माझ्या आरसी वरती जर फक्त मिस्टर रमेश मुळीक असेल तर ऑनलाईन अपडेट कितीही प्रयत्न करावा होणार नाही. जर समजा पूर्वी मुळीक रमेश हे माझ्या आरसी वरती आहे आणि आता आधार कार्ड हे माझं रमेश लक्ष्मण मुळीक असं आहे तरी सुद्धा ऑनलाईन अपडेट होणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल, आरसी बघा, आरसी वरती संपूर्ण नाव हे रमेश लक्ष्मण मुळीक आणि आधार कार्डवरती रमेश लक्ष्मण मुळीक असं जर असेल तर 101% मोबाईल नंबर अपडेट करता येईल. त्याच्यापेक्षा उलट काही आर्मीचे पीपल्स आहेत, आर्मीचे लोक आहेत, त्यांचं आडनाव सुरुवातीला अगोदर असतं आरसी वरती. जर तसंच आधार कार्ड वरती असेल तर 100% होईल. मात्र माझं नाव मुळीक रमेश असं आरसी वरती आहे आणि मी मात्र आधार कार्ड वरती रमेश लक्ष्मण मुळीक आहे तर होणार नाही. महत्वाचं काय तर आरसीला मोबाईल नंबर अपडेट करणं ही पहिली स्टेज आहे. मोबाईल नंबर अपडेट झाल्यानंतर आपण 5 वर्ष गाडीचे वाढवतोय. 5 वर्ष वाढवतोय म्हणजे विशेष काही नाही. 5 वर्ष गाडीचे वाढवतोय याचा अर्थ आपली ती गाडी 15 वर्षापूर्वी घेतलेली त्या गाडीचा फिटनेस, गाडी किती फिट आहे, गाडीची ब्रेक लाईट कशी आहेत, अप्पर डिपर कसे आहेत, गाडीचे इंडिकेटर काम करतायत का, गाडी कुठं गंजले काय, गाडी कुठं सडले काय, गाडीचा कुठेतरी अपघात झाला, त्या चॅसिस बदलले का, चॅसिस नंबर बदललाय का, ह्याला इन्स्पेक्शन म्हणतात. ह्यालाच 5 वर्ष वाढवणं म्हणतात. 5 वर्ष वाढवणं म्हणजे गाडीची फिट कंडिशन आहे का, परत एकदा लक्षात ठेवा, गाडीची गाडी फिट आहे का, रस्त्यावर चालवण्यासाठी गाडी फिट आहे का, योग्य आहे का, याची तपासणी म्हणजे 5 वर्षाचं रिन्युअल करणं. 5 वर्षाचाच फक्त रिन्युअल होतं 15 वर्षानंतर. त्यासाठी तुमचं गाडीचं इन्शुरन्स लागतो, पीयूसी लागते, गाडीची ओरिजिनल आरसी लागते. आरसी वरून एक मुद्दा असा लक्षात येतो, 15 वर्षापूर्वी आपण ज्यावेळी गाडी घेतलेली असते त्यावेळी तुम्ही कुठल्या तरी एखाद्या जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या काम करत असता. आता तुमची बदली झालेली असते आणि तुम्ही पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कल्याण या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी तुम्ही काम करायला बदली झालेली असते किंवा तुम्ही तिथं राहायला गेलेला असतात. 15 वर्ष पूर्ण व्हायच्या आतमध्ये जर तुम्ही पत्ता बदलून घेतला, म्हणजे माझं छत्रपती संभाजीनगर हे 15 वर्षापूर्वी पत्ता होता, आता मी कोल्हापूर माझा पत्ता झालाय तर त्या ठिकाणी मी माझा आरसीचा पत्ता 15 वर्ष पूर्ण व्हायच्या आतमध्ये बदलून घेणं कंपल्सरी आहे किंवा सुविधाजनक आहे. जर 15 वर्ष पूर्ण झाले तर तो ज्या ठिकाणी ज्या आरटीओ मध्ये तुम्ही गाडी रजिस्टर केली होती 15 वर्षापूर्वी त्या आरटीओला ती गाडी पाठवावी लागेल. तिथं त्या रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशनची प्रोसेस करावी लागेल, गाडीची फिटनेस चेक करावं लागेल. त्यानंतर मात्र तुम्ही गाडी ही पासिंग करून तुमचा जो जुना 15 वर्षापूर्वीचा पत्ता होता तो पोस्टाचा ट्रॅक करून त्यावरती तुम्हाला ते आरसी मागवावे लागेल. सगळ्यात महत्वाचं परत दुसरा मुद्दा, पहिला मोबाईल नंबर होता, दुसरा 15 वर्ष पूर्ण व्हायच्या आतमध्ये शक्य होईल तेवढा लवकर तुम्ही पत्ता बदलून घ्या. ज्या पत्त्यावरती तुम्ही आता राहताय तिथं तुमचे हे 5 वर्ष वाढवून देता येतील. सगळ्यात आता तिसरा महत्वाचा मुद्दा, गाडीचे चॅसिस नंबर. जो मी आता म्हणलं की बऱ्याच लोकांनी आपल्या मित्रांना कुठेतरी गाडी दिलेली असते, कोणीतरी नातेवाईकाला गाडी दिलेली असते, तिथं अपघात झालेले असणारे केसेस भरपूर मिळतात. त्यामुळे तुमच्या आरसी वरती जो चॅसिस नंबर आहे ते तुमच्या गाडीवरती कागदानं ट्रेसिंग सुद्धा आले पाहिजे. आरसी वरती आहे, इन्शुरन्स वरती चॅसिस नंबर आहे, मात्र कागदानं पेन्सिलनं ज्यावेळी ट्रेस करताय तो सुद्धा तो सेमच पाहिजे. त्याला म्हणतात फिटनेस कंडिशन. आता काही क्वेरी, एक जगा वेगळ्या क्वेरी, जसं मी म्हणलं की माझा 15 वर्षापूर्वीचा पत्ता तिकडे होता. जर माझ्याकडे आरसी हरवली असेल तरी सुद्धा तुम्हाला डुप्लिकेट आरसी किंवा नवीन अप्लाय आरसी साठी करणं ही पण प्रोसेस ह्या आरसी मध्ये करता येते. मात्र गाडी विकता येत नाही 15 वर्ष पूर्ण झाले असतील तर. 15 वर्ष पूर्ण झाले असतील तर गाडी विकता येत नाही. 15 वर्ष पूर्ण झाले असतील तर पहिल्यांदा 5 वर्ष वाढवून घ्यायचे आणि त्यानंतर तुमच्या नावावरती ज्यावेळी आरसी येते त्यावेळी त्याची गाडी तुम्ही ट्रान्सफर करू शकता. अशा ह्या सोप्या पद्धतीत मोबाईल नंबर अपडेट करणं, गाडीचं फिटनेस म्हणजे काय ते चेक करणं, गाडीचं चॅसिस बरोबर आहे का, काही त्याच्यामध्ये छेडछाड झाले का ते बघणं. त्यासोबत आपण जे रेडियम लावतो, वेगवेगळे नावं लिहितो गाडीवरती, हे सगळे काढून गाडी इत्थंभूत चांगल्या कंडिशन मध्ये इन्स्पेक्शन करून घेणं, त्याला म्हणायचं 5 वर्ष वाढवून घेणं. धन्यवाद.